चला तर मंडळी, न फाटणारे न फुटणारे फुग्यासारखे टम्म फुगणारे चटपटीत मटार पराठे करण्यासाठी पॅनमध्ये तेल घेतले, मिरची लसूण आलं जिरं परतलं, 2 कप मटार मीठ घालून मिक्स करायचं, 5 मिनिटं कमी आचेवर वाफ काढायची। चटपटीत होण्यासाठी बेसिक मसाले हळद जिरेपूड लाल तिखट धनेपूड गरम मसाला मिनिटभर परतून साहित्य गार करायचं। 2 वाटी गहू पिठामध्ये 4 चमचे बेसन आणि मीठ ओवा घालून मध्यम पीठ मळायचं, खूप घट्ट नाही खूप सैल नाही। 15 मिनिटं झाकून ठेवायचं। साहित्य गार झाल्यानंतर पाणी न घालता मिक्सरला दरदरीत बारीक करायचं, कोथिंबीर घालून मिक्स करायचं आणि गोळे करायचे। पराठे करण्यासाठी पीठ छान मुरलेलं आहे, छान अशी पारी करायची, सारण ठेवायचं, पुरणपोळीचा करतो तसा गोळा बंद करायचा, पीठ लावून जरा पसरट करायचा, दोन्ही बाजूने पराठा लाटून घ्यायचा आणि चांगल्या गरम तव्यावर मोठ्या आचेवर छान भाजायचा। हा अगारोचा मी आत्ताच नवीन तवा घेतलेला आहे, तुम्हाला घ्यायचा असेल तर प्रोडक्टमध्ये टॅग करते। सविस्तर पराठ्याची रेसिपी चॅनलवर आहे, नक्की पहा। पराठे तयार।